टेंभू योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस, वादग्रस्त अभियंता रेड्डीयार यांच्या चौकशीला अखेर शासनाची मंजुरी। टेंभू उपसा सिंचन योजनेतील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि नियमबाह्य कारभाराच्या आरोपांप्रकरणी अखेर राज्य शासनाने अधिकृत चौकशी सुरू केली आहे। योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या कार्यकाळातील अनियमिततांची चौकशी करण्यासाठी कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता डी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी देशमुख यांनी दिली आहे। टेंभू योजनेचा कार्यभार गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असून या चौकशीमुळे पुन्हा एकदा संपूर्ण प्रकरण चर्चेत आले। राजन रेड्डीयार यांनी सन 2017 ते 2025 या कालावधीत तब्बल 8 ते 9 वर्ष सलग एकाच ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून काम केल्याचा गंभीर मुद्दा पुढे आलाय। सेवा विधीनुसार एका ठिकाणी 3 वर्षापेक्षा जास्त काळ नियुक्ती करता येत नसताना हा नियम कसा डावलण्यात आला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या दीर्घ कार्यकाळात टेंभू योजनेअंतर्गत सुमारे 3.5 ते 4.5 हजार कोटी रुपयांची कामे झाली। मात्र या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे तसेच प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप पाणी संघर्ष समितीने सातत्याने केलाय। कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अनेक गावांना अपेक्षित पाणी मिळालं नसल्याची तक्रार करण्यात आली होती। रेड्डीयार यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमध्ये निधीचा गैरवापर, तांत्रिक नियमांचं उल्लंघन आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाणी संघर्ष समितीने केली असून नव्याने सुरू झालेल्या चौकशीकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क।